नाशिक संदर्भात? नाही, आजचा कार्यक्रम मुळात शेतकऱ्यांचा मेळावा तर आहेच आणि आमच्या शिरीष कोतवालजींनी माझे आमदार आणि आमचे काँग्रेसचे जिल्हा प्रभारी त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे। शेतकऱ्यांचे तर अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून दोघांनी मिळून शेतकऱ्याला खड्ड्यात घालण्याचं पाप केलेलं आहे। घोषणा करायच्या पण त्याची प्रतिपूर्ती करायची नाही। 15,000 कोटी रुपये दिले म्हणून छातीटोकपणे मुख्यमंत्री सभागृहामध्ये सांगतात आणि BDSवर मात्र 4,600 कोटी रुपयेच दिले जातात। यावरून यांची किती खोटं बोलण्याची पातळी खाली गेलेली आहे हे लक्षात येईल। कांदा उत्पादकाचा प्रश्न होता, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाशिकमध्ये तो प्रचंड मोठा शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला दुसरा न्याय हा कुठला विषय आहे? असं कसं करू शकतात? देशाचं सरकार चालवत असताना ते काय गुजरातचे मुख्य प्राईम मिनिस्टर किंवा गृहमंत्री किंवा नेते नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशाचे सगळे शेतकरी त्यांचे आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला अशी दुय्यम वागणूक देणं आणि महाराष्ट्राकडून अपेक्षा ठेवणं, त्यांना निवडणुकीमध्ये शेतकरी आपली जागा दाखवतील आणि तसंही त्यांचं गुजराती प्रेम राज्यातील नेत्यांचं फार वाढलेलं आहे। सगळे उद्योग गुजरातमध्ये पळून गेले जात आहेत, सगळ्या गोष्टी गुजराती माणसाला दिल्या जात आहेत। मुंबई अख्खी प्राईम लँड जवळपास 5 लाख कोटीच्या लँड सगळ्या गुजरातलाच दिले जात आहे। यावरून हे स्पष्ट होत आहे हे सरकार गुजरातकडे घाण आहे आणि महाराष्ट्राला गुजरातकडे घाण करणे पाप या सरकारने केलेला आहे। साहेब, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूणच निधी वाटपावरून अजितदादा आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी झाली अशा पद्धतीचं माहिती कळते। असं निधी वाटपावरून महायुतीमध्येच समन्वय नाही आहे। नाही, मुळात 2 प्रश्न असे आहेत की हे तर आता फक्त वाद झालेला आहे, उद्या कपडे फाडू नयेत म्हणजे पुरेसं आहे, एकमेकाला ठोसे मारू नयेत। मला वाटतं की तिथपर्यंत येईल पाडी, कारण सगळ्यांना तिजोरी ओळबडून न्यायची आहे। महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल, पण महाराष्ट्रातली तिजोरी आम्हाला किती जास्त लुटता येईल आणि महाराष्ट्राच्या हे 3ही पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निधी वाटता येईल ह्या एकमेव रोगाने ग्रासलेले आहे। त्यामुळं ही सुरुवात आहे। यापुढे जाऊन आपल्याला सांगतो की हा वाद एवढा विकोपाला जाईल की महायुती पुढच्या याच्यात तिघेही एकत्र येऊन कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेत परत आणणार नाही। माणिकराव कोकाटे जे आहेत सत्ताधारी आमदार आहेत, माणिकराव कोकाटेंनी मंत्र्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। मंत्री महोदय हे मंत्रालयात जात नाहीत, लोकांचे कामं करत नाहीत, अशा पद्धतीचा आरोप एका सत्ताधारी आमदाराचाच आहे। ते सत्य बोलतायत, ते काय चुकीचं बोललं असं म्हणायचं काही कारण नाही, कारण त्यांना आता जनतेशी काही देणं घेणं नाही। सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांनी आता नवा पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात पाडलेला। कधीही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सरकार नव्हती। इतका करप्ट सरकार, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल। इतका मोठा भ्रष्टाचार चाललेला, 30% यांची मजल आता गेलेली आहे। त्यामुळे उद्या महाराष्ट्र लुटून बर्बाद करतील, महाराष्ट्र खड्ड्यात टाकतील। प्रिय माझा महाराष्ट्र माझा घाण केला गुजरातला, प्रिय माझ्या महाराष्ट्राला घाण ठेवलाय गुजरातला, हा नवीन नारा आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला द्यावा लागेल। शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील उपोषण सोडत असताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहे। देवेंद्र फडणवीस त्यांना अडचणीत आणणार असाही आरोप केला आणि विशेषतः त्यांचा रोष जो आहे तो सत्ताधाऱ्यांवर पाहायला मिळतो। म्हणूनच आम्ही हाऊसमध्ये तेच म्हटलं की तुम्ही जे काही कमिटमेंट केले, जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणात बसलं ते पूर्ण करा। त्या आमच्यावर खापर फोडतात की तुम्ही बैठकीला आला नाही। आम्ही बैठकीला येऊन काय करणार? सरकार आमचं आहे, खुर्च्या आमच्याकडे आहेत, पॉवर आमच्याकडे। तुम्ही तिथे बसलात, तुम्ही सोडवत नाही आणि उपोषण सोडवताना मात्र जरांगे पाटलांचा तुम्ही लेखी स्वरूपामध्ये देताय। त्यावेळेस विरोधकांना विश्वासात घेतलं नाही की तुम्ही काय दिलं, नेमकी काय कमिटमेंट होती, काय रायटिंगमध्ये तुम्ही दिलं हे आम्हाला माहीत नाही। त्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला। 2 बैठकांना आम्ही गेलो, पण त्यामध्ये काही मार्ग निघू शकला नाही, ते काढू शकले नाही। आत्ता जे त्यांच्या गळ्यात गले में हड्डी झालंय, गळ्यात ते हाडकं अटकलं आहे, त्यामुळे त्यांना विरोधकांची आठवण झाली। तुम्ही जे काही जरांगे पाटलांना कमिटमेंट केलं असताना ते तुम्ही पूर्ण करा। तुम्हीच म्हणाला होतात की आम्ही ओबीसीच्या याला धक्का लावणार नाही, आम्ही मराठा समाजालाही देऊ, मार्ग काढा, दोघांचे समाधान करा, आम्ही तुम्हाला टाळ्या वाजवून स्वागत करू।
तुमच्या गळ्यात हार घालू, नाही तर जनता काय घालायचं ठरवेल. हे धर. मला वाटतं काहीतरी गेलं. मला जायचं, माझा कार्यक्रम लेट झाला. काय झालं थांबलो असतो. बाळासाहेब बसले बघा तिकडे. तुम्ही घ्या ना बाकीच्यांकडून असं अर्थसंकल्पासंदर्भात इंडिया आघाडीचे आंदोलन चालू आहेत दिल्लीमध्ये. नाही, अर्थसंकल्प हा निव्वळ धुळफेक आणि काही लोकांनी जो पाठिंबा दिला त्यांच्या मर्जी सांभाळणारा हा मतदारसंघ आणि मला बजेट आहे. मुळात या बजेटमध्ये काही गोष्टी आमच्या इंडिया आघाडीनी निवडणुकीच्या मध्ये ज्या घोषणापत्र दिलं होतं त्यातील चोरल्यात, त्यातले काही गोष्टी केल्यात. पण महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्राला ठेंगा मिळाला. मग ह्यांची इज्जत आहे का दिल्लीमध्ये? की यांनी इज्जत घालवली. का घालवली? कारण महाराष्ट्रामध्ये पुण्याचे सरकार येत नाही हे दिल्ली शहरांना माहीत आहे. केंद्रीय सरकारला, केंद्रातील भाजप सरकारला माहीत आहे, पंतप्रधानांना माहीत आहे, गृहमंत्र्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सत्ता येणार नाही. तर महाराष्ट्राला देऊन उपयोग काय? म्हणून कदाचित महाराष्ट्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल. परंतु दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही पाठिंबा दिलात, शिंदेचा पाठिंबा 8-7 खासदारांचा पाठिंबा आहे, कारण सरकार बहुमतात नाही, मग तुमचा वजन तुम्ही का वापरलं नाही? महाराष्ट्रासाठी का मिळू शकलं नाही? काल मी पाहिलंय ते सगळी टोटल मारली तरी 5-6 हजार कोटीच्या पलीकडे, 10 हजार कोटीच्या पलीकडे नाही. त्या तर बेसिक गोष्टी आहेत, त्या दिल्याच पाहिजेत कारण ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत. ते काय नव्यानं काय दिलं असं त्याचा अर्थ होत नाही. परंतु तुम्ही महाराष्ट्राला मात्र पूर्ण घोर निराशा केली, महाराष्ट्राची फसवणूक केली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलात आणि महाराष्ट्राला तुम्ही ठेंगा दाखवलात. जनता तुम्हाला 2 महिन्यांनी ठेंगा दाखवेल हे यांनी विसरू नये म्हणजे झालं. जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. नाही, ते त्यांचं उपोषणाच्या संदर्भात ते नेहमी त्यांची मागणी जी आहे त्या संदर्भात ते बोलत असतात, ते मागणी करत असतात. आणि मला वाटतं की सरकारने त्याची दखल घेऊन ते सगळा विषय संपवला पाहिजेत. कारण शासन म्हणून मुख्यमंत्री स्वतः पाठवतात, स्वतः जातात, गुलाल उधळायला लावतात आणि मागण्या पूर्ण झाल्या म्हणून सगळीकडे आनंदोत्सव होतो. मग आता काय अडचण आली? का अंमलबजावणी होत नाही? हे कोणी करायचे असते? विरोधकांनी करायचे असते, ते सत्ताधाऱ्यांनी करायचे असते. मग सत्ताधाऱ्यांनी ते का केलं नाही म्हणून त्यांचा राग आहे. पण ओबीसी मधनं आरक्षण मिळालं ही त्यांची मागणी आजही कायम आहे. नाही, हा काय विषय आहे? ओबीसीतून द्यावं, वेगळा द्यावा, सरकार म्हणून निर्णय घ्यावा. सरकारने निर्णय घ्यायचा असते. आम्ही काही म्हणू दे, आमच्या भूमिकेशी काय संबंध आला? आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्हाला विचारतो तुम्ही काय करणार. आम्ही विरोधक असताना म्हणतात हे का बोलत नाहीत, हे का सांगत नाहीत, हे का करत नाहीत. अरे वा, उल्टा कोर कोतवाल को डांटे. अरे खेती तुम्हारी, मालक तुम हो क्या? और बोलते हैं कि हमारी खेती में ये लोग हमको ही आने नहीं देंगे. असं होत नाही. म्हणून म्हणतो या सगळ्यामध्ये जो गोंधळ चाललेला आहे हा गोंधळ मुळात त्यांनी घातलेला गोंधळ आहे. तो गोंधळ त्यांनी सोडवावा. अजित पवार रातोरात दिल्लीला जातात, अमित शहाची भेट घेतात, परत महाराष्ट्रात येतात, विधानसभेच्या अनुषंगाने भेट असल्याचं बोललं जातंय. असेल ना, आता विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत. कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये. अजितदादा गेलेत, आता मर्जीनं गेलेत, का गेलेत? मर्जीनं गेले की मजबुरीनं गेलेत. पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे. आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं. आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना. हे कोपरे शोधा, कोपऱ्यात बसा. पहिले पुढे बसवतात, हार घालतात, म्हणजे असं म्हणतात की मोहरमला याला बकरी ईदला गळ्यात हार घालून त्याची पूजा करायची आणि एकदा कापून झालं की काम संपलं. हे कदाचित तशी परिस्थिती येऊ नये. ते चुकलेत काय हा प्रश्न जर असेल तर ते मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झाला आहे. आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं. नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी मरेल. कालच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये निधीवरनं खडाजंगी झाली अशी माहिती आहे. खडाजंगी सुरुवात आहे. यापुढे आता कपडे फाडतील. कारण महाराष्ट्रामध्ये सगळं जे चाललेलं आहे ते निधीची लुटालूट चाललेली आहे. तिथपर्यंत जाणार, ठोसे मारण्यापर्यंत जाणार. महाराष्ट्रात आता शीतयुद्ध आहे. ते शीतयुद्धामध्ये ते ठोसे युद्ध वगैरे होऊ नये, कपडे फाड युद्ध होऊ नये, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.